पाठ 8 स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त। शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले। स्वराज्यासाठी जगायचं आणि स्वराज्यासाठी मरायचं असं ते मानत होते। मात्र पिढ्यानपिढ्या आदिलशाहीची चाकरी करण्यात धन्यता मारणारी काही मंडळी तर होतीच आणि त्यांचा बंदोबस्त करणं शिवरायांना भाग पडलं। खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते। आदिलशहानी त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावलं, पण शिवरायांनी त्यांना पिटाळून लावलं। फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे, पण त्यांनीही शिवरायांविरुद्ध कारस्थानं सुरू केली म्हणून शिवरायांनी फलटणवर हल्ला करून त्यांना कैद केलं। कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत। शिवरायांच्या कार्याची थोरवी सगळ्या मावळ्यांना पटली, पण काही लोकांच्या ते डोळ्यात खुपलं। त्यातले एक म्हणजे जावळीचे जहागीरदार मोरे। मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच, म्हणून त्यांच्या वाटेला कुणी जात नसत, परंतु ती हिम्मत केली शूर शिवरायांनी। दौलतराव मोरे मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले। शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली आणि त्यांच्या मदतीनेच जावळीच्या गादीवर चंद्रराव या नावाने यशवंतराव जाऊन बसले। त्यावेळी शिवरायांना मदत करण्याचं त्यांनी कबूल केलं, पण नंतर मात्र ते सारेच विसरले। स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करायला लागले। त्यावेळेला शिवरायांनी त्यांना एक खरमरीत पत्र धाडलं, पण त्याचं उत्तर यशवंतराव मोऱ्यांनी अगदी उद्धटपणे दिलं। त्यावेळेला मात्र भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली। महिनाभर झुंज दिल्यानंतर आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला। शिवरायांनी जावळी घेतली आणि मग नंतर ते रायरीवर चालून गेले। 3 महिने निकराने लढून शेवटी यशवंतरावांनी माघार घेतली। जावळीचा विजय फार महत्वाचा होता। या विजयामुळे शिवरायांचं स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झालं। रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हे बघून शिवराय धन्य झाले। त्यांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं रायगड आणि जवळच्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला, त्याचं नाव प्रतापगड। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।